हॅलो. हा यस सर. येतोय आवाज? हो, येतोय आवाज. हां हां. चालू करूया सर. येस येस. ओके सर. गुड मॉर्निंग सर्वांना. मागे आपण पॉलिटीचा मूलभूत हक्क हा टॉपिक पाहिला होता आणि त्या मूलभूत हक्क टॉपिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण वेगवेगळे फंडामेंटल राईट्स शिकत होतो आणि त्या फंडामेंटल राईट्समध्ये 22व्या मूलभूत हक्कापर्यंत आपण आलो होतो, अशी माझी तरी माहिती आहे. आणि आजच्या सेशनमध्ये पूर्ण हा मूलभूत हक्क टॉपिक आपला आज संपेल, जेणेकरून भविष्यामध्ये मूलभूत हक्क टॉपिकचा आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा राहणार नाही. फार किचकट टॉपिक आहे, पण सर्वांगीण जीवनामध्ये या टॉपिकचं महत्त्व फार आहे. कारण माणूस म्हणून किंवा या देशाचा नागरिक म्हणून, माणूस म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणून तुम्हाला कशा प्रकारे या देशामध्ये राहता येऊ शकतं आणि चांगल्या प्रकारचं जीवन तुम्ही कसं जगू शकता, ज्याला फंडामेंटल राईट्स माहिती आहेत, तो फार चांगल्या पद्धतीनं जीवन या देशामध्ये जगू शकतो असं मला वाटतं. आणि तितके व्यापक फंडामेंटल राईट्स डॉक्टर बी आर आंबेडकर आणि ऑल कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या मेंबर्सने आपल्याला दिलेले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आणि अ, फायद्याची गोष्ट आहे. पण फायद्या तोट्यापेक्षाही तुमचे आमचे मूलभूत हक्क हे मूलभूत आहेत. नागरिक म्हणून या देशामध्ये वावरत असताना ते आपल्यासाठी मूलभूत आहेत. ही गोष्ट आपल्यासाठी सर्वात महत्वाची आहे. गरुड झेप स्पर्धा अकॅडमी आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं ही आपली सगळी सिरीज आयोजित केलेली आहे आणि मला याचा निश्चित आनंद आहे की मला या सगळ्याचा भाग होता येते. डॉक्टर सचिन भस्के सर आमचे आणि तुमच्या सर्वच टीमच्या माध्यमातून या गोष्टी होत आहेत. मूलभूत हक्कांमध्ये आपण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3 मूलभूत हक्क बेसिकली आपण पाहिले होते. त्यामध्ये विशेषतः आपण कलम 14 ते कलम 18 मध्ये समानतेचा हक्क पाहिला होता. पहिला हक्क आपला समानतेचा हक्क. त्या समानतेच्या हक्कानंतर आपण पुढे देखील आपला एक नवीन जो फंडामेंटल राईट्स आहे बेसिक, जो स्वातंत्र्याचा हक्क ज्याला आपण म्हणतो, तो स्वातंत्र्याचा हक्क पाहिला होता. समानतेचा हक्कानंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 पर्यंत स्वातंत्र्याचा हक्क देखील आपण शिकलो होतो. स्वातंत्र्याचा हक्क देखील आपण पाहिला होता. आणि स्वातंत्र्याच्या हक्कानंतर आज आपल्याला त्याच्या पुढचे हक्क शिकायचे आहेत. तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क आणि उर्वरित जे काही आपले सगळेच बेसिक फंडामेंटल राईट्स राहिले असतील ते सगळेच आपल्याला आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे कव्हर करायचे आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण पुढे जाऊया. आपला पुढचा आजचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन किंवा एक्सप्लोलेशन असंही त्याला म्हटलं जातं. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये 2 हक्क आपल्याला बेसिकली दिलेले आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये 2 हक्क दिलेले आहेत. त्याच्यात पहिला हक्क दिलाय कलम 23 अंतर्गत.
तो आहे माणसांचा अपव्यापार. माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यांना म्हणाई. वेठबिगारी यांना म्हणाई. आणि दुसरा आहे कलम 24. तो आहे कारखाने इत्यादींमध्ये. कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे कलम 24 मध्ये. शोषणाच्या अधिकारात 2 हक्क आहेत. माणसांचा अपव्यापार, ज्याला म्हटलं जातं प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर, कामगार वगैरे जे असतात आपले त्यांच्या संदर्भानं. आणि कलम 24 आहे प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट इन चिल्ड्रन इन फॅक्टरीज और एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शोषणाविरुद्धचा हक्क अत्यंत महत्वाचा यासाठी आहे, त्याचं रिझन देखील आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल जर आपण त्याचा फार डेप्थ मध्ये जाऊन विचार केला तर, की का हा हक्क आपल्याला का दिला असावा किंवा संविधानकर्त्यांनी का दिलेला असावा. त्याचं कारण असं आहे की नागरिक म्हणून जगत असताना कलम 14 ते कलम 18 मध्ये आपल्याला एका बाजूला समानतेचे हक्क सांगितलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण गेलं तर मग नागरिक म्हणून सगळेजण समान कसे असू शकतात. या समाजामध्ये जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेवरती समाज विभागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून उच्चवर्णीय लोक खालच्या दर्जाच्या लोकांना कशा प्रकारची वागणूक देऊ शकतात आणि ती वागणूक त्यांना नाही दिली पाहिजे. काम करायला लावून, सक्तीची कामं करायला लावून, त्याला आपण फोर्स लेबर म्हणतो. केजीएफ पिक्चर मध्ये आपण पाहतो त्या खाणीमध्ये सगळ्या लोकांना खाणकाम करण्यासाठी सांगितलं जातं. फोर्स लेबर त्याला म्हणतात. बिगार काम. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्याचा मोबदला दिला जात नाही आणि श्रमाच्या मोबदल्यात तुम्हाला फक्त जेवण दिलं जातं 2 टाइम, किंवा जरी तुम्हाला वेतनाची आश्वासनं दिली तरी पण तुम्हाला तो वेतन ते पूर्ण त्याचं पेमेंट पूर्ण स्वरूपामध्ये दिलं जात नाही. म्हणजे सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही ₹200 एका दिवसाला देऊ, मात्र तुम्हाला ते पैसे देत असताना ₹100 एका दिवसाला दिले जातात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात येते की माणूस म्हणून इथं फोर्स लेबर म्हणून त्याचा वापर केला जातोय आणि नागरिक म्हणून त्याचे हक्क हिरावले जात आहेत आणि त्याचं शोषण होतंय. सगळ्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं शोषण होतंय. आणि म्हणून हे शोषण थांबण्यासाठी त्याला नागरिक म्हणून या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं जीवन जगता आलं पाहिजे, म्हणून हे मूलभूत हक्क आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय केलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत. त्यातला पहिला आज आपल्याला पाहायचा आहे शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये. पहिला हक्क आपल्याला पाहायचा आहे कलम 23, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी याला म्हणाय. कलम 23, माणसांचा अपव्यापार व वेठबिगार याला म्हणाय. वेठबिगार यास म्हणाई. आपण पाहिलं की हा हक्क भारतीयांना उपलब्ध आहे का नागरिकांना उपलब्ध, सॉरी, नागरिकांना उपलब्ध आहे का परकीयांना पण आहे. आपण शिकल्याप्रमाणे कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 हेच फक्त कोणाला आहेत, नागरिकांना आहेत. केवळ नागरिक, केवळ नागरिकांना उपलब्ध आहे. मग कलम 23 चा याच्याशी काय संबंध आहे. याचा अर्थ कलम 23 नागरिकांना पण उपलब्ध आहे आणि कलम 23 परकीयांना पण उपलब्ध आहे. म्हणजेच एक गोष्ट इथं लक्षात आली, कलम 23 नागरिक, सिटीजन देशाचे, तसेच गैर नागरिक म्हणजेच कोण, परकीय, यांना उपलब्ध आहे. म्हणजे परकीयांच्या विरुद्ध पण शोषणाचा हक्क वापरता येणार नाही. तसेच राज्यसंस्था, ज्या कलम 12 मध्ये आपण शिकलो, राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तीविरुद्ध देखील संरक्षण उपलब्ध करते.
खाजगी व्यक्तीविरुद्ध संरक्षण. खाजगी व्यक्तीविरुद्ध देखील संरक्षण काय करते? उपलब्ध करून आपल्याला देते. पुढे जायचंय. आता ह्याच्यात दोन शब्द महत्वाचे आपल्याला आढळले. कलम 23 मध्ये काय आढळला? माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगार. माणसांचा अपव्यापार माणसांचा अपव्यापार व वेठबिगार हे दोन शब्द आपल्याला इथे आढळले, किंवा बिगार म्हणला तरी चालेल. ह्याची डेफिनेशन समजून घेऊया. पहिला मुद्दा शिकू, माणसांचा अपव्यापार. याचा अर्थ काय? माणसांचा अपव्यापार या शब्द प्रयोगामध्ये पुरुष असेल, महिला असेल, स्त्री असेल किंवा बालक असतील, यांची खरेदी विक्री होते. आपण अनेक वेळा पाहतो मूव्हीज मध्ये किंवा पिक्चर मध्ये लहान मुलांना, बायकांना किडनॅप करून समुद्राच्या पलीकडे जहाजातनं घेऊन जाताना आपल्याला किडनॅपिंगचा ट्रॅप आपण त्याच्यामध्ये पाहतो आणि त्याची सगळ्या गोष्टी आपल्याला होतात दिसतात. याला म्हटलं जातं माणसांचा अपव्यापार. व्यापार म्हणजे बिझनेस, माणसांचा करायचा बिझनेस, माणसं विकायची नेऊन. सोपं आहे. याला बंदी घातली या कलमाने. कारण हे मानवतेला धरून नाहीये, हक्कांना धरून नाहीये. आता याच्यात अजून कसा व्यापार होऊ शकतो? महिला आणि बालकांचा अनैतिक व्यापार. कशासाठी? महिलांचा व्यापार कशासाठी होतो? वेश्य व्यवसायासाठी. आपल्याकडे आपण अनेक वेळा पाहतो पबमध्ये, बारमध्ये महिलांना डान्ससाठी किडनॅप करून आणलं जातं, त्यांचा व्यापार होतो. देवदासीसाठी केला जातो वापर. जोगवा पिक्चर मध्ये आपण पाहिलं, किंवा गुलामगिरी केजीएफ पिक्चर मध्ये पाहिलं, माणसांचा व्यापार होतो. खोदकामासाठी त्या लोकांना डोंगरात घेऊन गेलं जातं आणि त्यांचा व्यापार होतो. ह्या सगळ्या गोष्टी इथिकली नाहीयेत, अनैतिक आहेत. आणि म्हणून या सगळ्याला बंदी म्हणून कायदा केलेला आहे अनैतिक व्यापार कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. आणि या कायद्यान्वये जो कोणी हा व्यापार करेल त्याला काय होईल? शिक्षा होईल. हे झालं माणसांचा अपव्यापार ही डेफिनेशन. दुसरा शब्द याच्यामध्ये आपल्याला सापडलेला आहे तो म्हणजे वेठबिगार. दुसरा शब्द आपल्याला सापडलाय वेठबिगार, किंवा त्यालाच आपण म्हणतो बिगार. बेगर. डेफिनेशन्स. व्हॉट इज द डेफिनेशन्स? बिगार म्हणजे मोबदल्या विना काम करणे. मोबाईल विना नाही, मोबदला विना. शब्द नीट ऐका. मोबाईल विना नाही, मोबदल्या विना काम करणे. नुसते काम नाही करणे, तर काम हे अनिवार्य असतं. काम अनिवार्य असतं. अनिवार्य म्हणजे काम हे काय असतं? बंधनकारक असतं. कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला त्याचा कोणताही चार्ज दिला जात नाही, त्याचं पेमेंट होत नाही. आणि भारतात निर्माण झालेली ही एक महत्वाची शोषणाची पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल. का असं म्हणता येईल? कारण भारतामध्ये आपण पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये जमीनदारी नावाची एक पद्धत होती. इतिहासामध्ये आपण शिकलो. आणि हे जमीनदार वर्ग काय करायचा? गावातल्या लोकांना गोळा करून श्रमदानाची कामं करायला लावायचं, त्याचे पैसे त्यांना उपलब्ध करून देत नव्हता. याला बेगार असं म्हटलं जाईल. आणि मग कलम 23 माणसांचा अपव्यापारालाही बंदी घालते आणि बिगारालाही बंदी घालते. त्याच्यामुळं कोणत्याही कामगाराला त्याच्या फुकटचं श्रम करून घेऊन त्याला कोणते पैसे न देणं हे कलम 23 काय करते? याच्यापासून रोखते. आता अनेक वेळा काय होतं, एखाद्या वेळी माणूस कर्ज घेत असतो. काही त्याने कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड तो करू शकत नाही त्याच्या काही आर्थिक अडचणीमुळे. तर त्या व्यक्तीकडून श्रम करून घेतलं जातं. समजा 5,000 रुपये कर्ज आहे, तर मग तू 2 वर्ष माझ्या इथं काम कर, तुझे 5,000 रुपयाचं कर्ज त्याचं फिटून जाईल. अशा पद्धतीचं कुठंतरी एक त्याच्यासोबत बॉन्ड केला जातो, एक अग्रीमेंट त्याच्यासोबत केलं जातं. म्हणजेच सक्तीचं काम त्याला करायला लावलं जातं, त्याच्या इच्छेविरुद्ध काम त्याला करायला लावलं जातं. आणि याच्यातनं काय होतं? त्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि कायदेशीररित्या काय होते? छळ होते. आणि म्हणून याच्यासाठी भारत सरकारने आतापर्यंत वेगवेगळे कायदे केलेले आहेत. त्यातला पहिला कायदा म्हणजे किमान मजुरी कायदा 1948. किमान मजुरी कायदा 1948, की बाबा
कोणतंही काम तुम्ही करायला सांगा, किमान वेतन त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर करार कामगार कायदा 1970. करार कामगार कायदा 1970. हा कायदा काय सांगतो? काही नाही, अग्रीमेंट जर तुमचं झालं एखाद्या कामगाराशी, लेबरशी, तर तुम्ही ते व्यवस्थित ते फॉलो केलं पाहिजे. आणि अजूनही कायदा केला, समान पगार कायदा 1976. आपल्या घरामध्ये आई आणि वडील दोघंही असतात. वडील पण शेतात जातात, आई पण शेतामध्ये जाते. आपण एक साधं उदाहरण तुमच्या समोर मी मांडतो आणि पुढे जाऊया. फार वेळ घेत नाही तुमचा. सकाळी दोघंही 7 वाजता उठतात. वडील 10 वाजता शेतामध्ये जातात. सकाळी उठून फक्त अंघोळ करून वडील नाश्ता करून बसतात. पण तीच आई सकाळी त्यांच्या अगोदर 1 तास उठून सगळा स्वयंपाक घरातला तिने करायचा असतो. पुन्हा शेतात पण तिने राबायचं असतं. आणि संध्याकाळी शेतातली कामं संपल्यानंतर वडील आराम करत असतात. टीव्ही पाहत असतात, मोबाईल खेळत असतात किंवा काय. पण त्याच आईने पुन्हा संध्याकाळी येऊन पण स्वयंपाक करायचा असतो. म्हणजे श्रम सारखं नाहीये. दोनही व्यक्तीच आहेत. दोघंही या देशाचे नागरिक आहेत. बघा काय म्हणतो. पण श्रम वाट्याला आलेलं सारखं नाहीये. म्हणजे लग्न करून आल्यापासून वर्षानुवर्षे मृत्यू येईपर्यंत तिनेच स्वयंपाक करायचा किंवा तिने पुरुषाच्या डबल कामं करायची. ही आपल्याकडे चाललेली एक पुरुष प्रधान संस्कृती आणि म्हणून किंवा वेतन तरी त्यांना समान मिळालं पाहिजे. म्हणजे एक महिलाही शेतामध्ये 8 तास राबते आणि एखादा पुरुषही शेतामध्ये 8 तास जर राबतोय, तर या दोघांमध्ये समान वेतन तरी असलं पाहिजे. म्हणजे पुरुष राबतोय त्याला ₹500 एका दिवसाची हजेरी, पगार आणि स्त्री राबते तिला ₹300, तर हे तरी नको ॲटलीस्ट. आताही तसंच आहे. पण समान पगार कायदा एक केलेला भारत सरकारने आपल्याला पाहायला मिळतो. पण ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारे आपण आहोत. तुम्ही, आम्ही प्रशासनामध्ये उद्या गेल्यानंतर. त्यामुळे आपल्यासाठी हा कायदा फार इम्पॉर्टंट आहे आणि अ, प्रश्न पडतो की मग आम्हाला एमपीएससीला असले सिलेबसला का आहे? एमपीएससीला गेल्यानंतर तुम्हाला हेच सगळ्या योजना भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या राबवायच्या आहेत. आणि मग प्रश्न पडत नाही की मग हे असलं काय परीक्षेला? तर तसलं नाही परीक्षेला. भविष्यात जाऊन हेच करायचं सगळं. पण या सगळ्या कलम 23 ला एक अपवाद आहे. कलम 23 चा एक अपवाद आहे. कलम 23 चा अपवाद काय आहे? एक अपवाद सांगितलाय. आपण पाहिलं की माणसांचा अपव्यापार होऊ शकत नाही, माणसांवरती बिगारी काम लादू शकत नाही. मात्र याला एक अपवाद केलाय. राज्य संस्था, अपवादावरती परीक्षेला प्रश्न असतात. राज्य संस्था कोणतीही सार्वजनिक सेवा, कोणतीही सार्वजनिक सेवा अनिवार्यपणे म्हणजे बंधनकारक, अनिवार्यपणे लादू शकते. म्हणजे काय? समजा भारत सरकार आहे, तर ती देशातल्या नागरिकांवरती कोणतीही एखादी अनिवार्य सेवा काय करू शकते? लादू शकते, की हे काम तुम्ही केलंच पाहिजे. तुम्हाला हे करायलाच पाहिजे आणि हे तुम्हाला विनामोबदला करायला लागेल. कसं करावं लागेल? विनामोबदला. उदाहरणार्थ काय रे? गांधीजींची 2 वर्षापूर्वी 150वी जयंती होती. देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं सगळ्या जिल्ह्यातल्या तरुणाईने, पॉलिटिकल लोकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, किमान 2 ऑक्टोबरच्या दिवशी तरी थोडासा रस्ता वगैरे झाडून घेतला पाहिजे. हे काम आहे. ही सेवा तुमच्यावरती पंतप्रधानांनी लादली होती किंवा राज्य संस्थेने लादली होती. आणि याच्यासाठी तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. काय याचं तुम्हाला कोणाला काय वेतन मिळालं का? कोणाला काहीही कसलंही वेतन मिळालं नाही. का नाही मिळालं? कारण राज्य संस्थेला तो अधिकार आहे. परंतु अशी सेवा लादत असताना धर्म, बघा, वंश, जात आणि वर्ग हा नवीन क्रायटेरिया इथे एक ऍड झाला. वर्ग, धर्म, वंश, जात आणि वर्ग या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. भेदभाव नाही. अदरवाईज सार्वजनिक सेवा लादायची आणि तुम्ही एका विशिष्ट धर्मातले आहात, तुम्ही एका जातीतले आहात म्हणून भेदभाव करायचा असलं चालणार नाही. तो अधिकार सरकारला दिलेला नाही. क्लिअर का? येस. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आता कसल्या प्रकारच्या सेवा लादू शकतात? समाजसेवा, समाजसेवा. अजून काय? लष्करी सेवा, लष्करी सेवा ही पण लादू शकतात. आलं लक्षात? समजतंय? चॅट बॉक्स मध्ये सांगा. समजतंय का? पहिलं कलम संपले.
चल पुढे जायचंय. नेक्स्ट पुढचा हक्क आपल्याला शिकायचा आहे. हे तर आपल्याला आता काय सेवा लादली होती, मी अलीकडे एक उदाहरण देतो तुम्हाला. 2 वर्षापूर्वी कोविड आल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं होतं की सगळ्या शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या काय म्हणता येईल की त्यांच्या कृतज्ञतेसाठी आपण थाली वाजवायचा कार्यक्रम घ्यायचा आहे. सगळ्यांनी आपण ताटं वाजवली. असं का घडलं? हे कुठनं आलं? हे कुठनं आलं याचं कारण एकच आहे. हे म्हणजे पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं किंवा उद्या देशावरती मोठं संकट चालून आलं. उद्या देशावरती सर्वात मोठं संकट चालून आलं आणि संकट चालून आल्यानंतर एका मोठ्या देशाशी भारताला लढण्यासाठी सैन्य कमी पडतंय, तर सरकार कायदा करू शकतं की बाबा 21 ते 35 वर्षातल्या तरुणांनी मिलिटरीमध्ये सहभागी व्हा पटपट आणि तुम्हाला याचं काय असेल ते आम्ही तुम्हाला पैसे वगैरे नंतर पाहूया, पण हे तुम्हाला करावं लागेल आणि इथं भेदभाव न करता आपल्याला ही सेवा बजावावी लागेल, असा एक अधिकार दिलेला आहे. चलो पुढे जायचंय. पुढचा आहे कलम 24, शोषणाविरुद्धचा दुसरा हक्क. कलम 24, शोषणाविरुद्धचा दुसरा हक्क. कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. काय सांगतं कलम 24? आपण पाहतो इथे बाल कामगार काम करत नाहीत, चहाच्या टपरीवर लावलेलं असतं. ते कुठनं आलं? ते इथनंच आलं. कलम 24 मधनच ते शोध लागलेला आहे. इथे बाल कामगार काम करत नाहीत, हे कुठून आलं? तर इथनच तयार झालेलं आहे. चलो नेक्स्ट पाहूया काय म्हणतं कलम 24. 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास किंवा नोकरीला ठेवले जाणार नाही. नोकरीला ठेवले जाणार नाही. कोणालाही ठेवले जाणार नाही. पण ही सगळी कामं कसली असली पाहिजेत? ही कामं धोक्याची असावीत. धोक्याची कामे असावीत. म्हणजे याला अपवाद काय आहे? जिथं धोका नाही. बघा काय सांगतो. ज्या ठिकाणी धोका नाही त्या ठिकाणी कामगाराला काम करायला बालकांना ठेवू शकतात का? तर हो. पुस्तकाचं दुकान, बालकांना काय धोका आहे तिथं? काहीच नाही. काम करायला ठेवू शकतात. पण चहाच्या दुकानात धोका आहे. गॅस आहे, सिलेंडर आहे, सगळे उष्ण वस्तू आहेत. पण जिथं धोकाच नाही तिथं त्यांना काम करायला लावू शकतात. म्हणजे कलम 14-24 चा अपवाद काय? की ज्या कामाच्या ठिकाणी धोका नाही त्या ठिकाणी बाल कामगारांना काम करण्यास कलम 24 प्रतिबंध करत नाही. म्हणजे ते तिथं काम करू शकतात. आणि या सगळ्या गोष्टीसाठीच कायदा केलेला आहे बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986. बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986. आणि या कायद्यान्वये बालकांचं काय केलेलं आहे? बाल कामगारांचे संरक्षण केलेले. जो कोणी या कायद्याचं उल्लंघन करेल त्याला एका बालकामागे किमान 20,000 रुपये दंड आहे. आणि 20,000 रुपये दंड आकारून त्या बालकाचं शिक्षण, त्या बालकाच्या सगळ्या आरोग्याच्या सोयीसुविधा त्या जमा झालेल्या पैशातनं भागवल्या जातात. त्यामुळे शक्यतो कोणतीही कंपनी बाल कामगार कायद्याचं उल्लंघन करत नाही. तिथे थेट नोटीस लावून टाकतात की इथे बाल कामगार काम करत नाही. अशा संदर्भानं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. चलो पुढे जाऊया. नेक्स्ट पुढे जायचंय. पुढचा मुद्दा, पुढचा हक्क आपल्याला शिकायचा आहे. हा तर तुम्हाला इथं क्लिअर झाला असेलच सगळ्यांना. चलो कलम आपण 23 आणि 24 शिकलो. शोषणाचा हक्क. पुढचा आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क.
धर्माचा अधिकार आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. पुढचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 25 ते कलम 28 दरम्यान आपल्याला वेगवेगळे हक्क दिलेले आहेत. कलम 25, कलम 26, कलम 27 आणि कलम 28 अशी 4 हक्क आपल्याला या एका कलमामध्ये दिलेले आहेत. कलम 25, 26, 27, 28 त्यातला पहिला आपण शिकूयात. कलम 25 पहिला धर्माचा हक्क. कलम 25 कलम 25 आहे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, ज्याला आपण कन्सायन्स मेमरी असं म्हणतो. विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण. आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, धर्माचे आचरण आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क. फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्रीडम ऑफ प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन. धर्माचा प्रचार प्रसार, धर्माची विवेक बुद्धीनं धर्माचं मुक्त प्रकटीकरण, सर्व अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. आणि कलम 25 देखील माहिती आपल्याला की नागरिकांनाच नाही तर परकीयांना देखील उपलब्ध आहे, कारण 25 व कलम आहे. काय म्हणतो कलम 25? सर्व व्यक्तींना आपल्या सदसद विवेक बुद्धीने, आता सदसद विवेक बुद्धी म्हणजे काय? आपल्या बुद्धीला जे पटेल ते, आपली मेंदू वापरून, दुसऱ्याचा नाही. सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य कोणतं? धर्म स्वातंत्र्याचा मुक्तपणे प्रकट करण्याचा, धर्माचे आचरण करण्याचा, धर्माचा प्रचार, धर्माचा प्रसार करण्याचा हक्क सर्व व्यक्तींना कसा असेल? सारख्या प्रमाणात असेल. सगळ्यांना सारखा असेल, सारख्याच प्रमाणात असेल. शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे. सारख्याच प्रमाणात असेल हा शब्द फार महत्वाचा आहे. सारख्याच प्रमाणात, कारण तो सगळ्यांना ऑल आर इक्वल, कोणीही व्यक्ती असा, धर्माचा हक्क सगळ्यांना कसा आहे? सारख्या प्रमाणामध्ये नमूद केलेला आहे. तर व्यक्तींना शब्द आल्यामुळं गोष्ट इथं लक्षात आली असेल. व्यक्तींना शब्द आल्यामुळं हा हक्क नागरिक प्लस परकीय यांना पण उपलब्ध आहे. म्हणजे ते पण आपल्या देशात धर्माचा हक्क वापरू शकतात. त्यांना देखील तशा प्रकारचा अधिकार तुमच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशननं दिलेला आहे. पाहूयात आता याच्यात एक मुद्दा काय म्हणतो. नेक्स्ट पुढे जाऊया. पहिला पाहू. याच्यात 4 प्रकारचे हक्क आहेत. याच्या एका हक्कात आपल्याला 4 प्रकारचे हक्क आहेत. पहिला त्याच्यात आपल्याला हक्क आहे पहिला आहे सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजे काय? फ्रीडम ऑफ कन्सायन्स असं त्याला म्हटलं जातं. सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. दुसरा आहे राईट टू प्रोफेस, प्रकटीकरणाचा हक्क. प्रकटीकरणाचा हक्क. तिसरा आपल्याला आहे त्याच्यात आचरणाचा हक्क, राईट टू प्रॅक्टिस, आचरणाचा हक्क. आणि चौथा आहे प्रोपोगेट, राईट टू प्रचाराचा स्वातंत्र्य, प्रचार आणि प्रसार. पाहूया आता काय काय म्हणतं हे एक एक.
फार महत्वाचं आहे. धर्माच्या मुद्द्यावरती कोणी आपल्याला डिवचलं कधी तर मग आपल्याला हे माहित पाहिजे. आलं लक्षात? तर हे सगळं फार इम्पॉर्टंट आहे या गोष्टी. चलो, पहिला आहे सत्सद विवेक बुद्धी. सत्सद विवेक बुद्धी म्हणजे आपलं डोकं आपण लावायचं. आपल्याला आवडेल, तुम्हाला आपल्याला म्हणजे मला पण आणि तुम्हाला पण, फक्त मलाच नाही, आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं आपल्या देवाशी, प्राणीमात्रांशी आपल्याला जे कोणते संबंध ठेवायचे आहेत ते ठेवण्याचा अधिकार म्हणजेच काय? सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. हा पहिला मुद्दा. आता म्हणजे काय? एखादा म्हणेल माय फ्रेंड गणेशा, गणपती माझा मित्र आहे, नातं जोडले त्याने गणपतीशी मित्राचं. एखादा म्हणेल तुमच्याकडे कोकणामध्ये आलं, तुमच्याकडे एखादी देवी असेल, समजा बिर्ला मंदिर असेल, माझ्या सपोज घेऊ, ओ माय फ्रेंड गणेश, गणपती माझा. आपल्याला वाटेल तसं आपण आपल्या धर्मातील देवाशी, प्राणीमात्रांशी आपण कोणत्याही प्रकारचं नातं जोडू शकतो. हे सत्सद विवेक बुद्धीचा हक्क आहे. क्लिअर का? तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या घटनेनं, माझ्या घटनेनं तुम्हाला दिलेला, मला तुम्हाला दिलेला अधिकार आहे. एखादा व्यायाम करत असेल, चांगला कुस्ती खेळत असेल, हनुमानाशी तो चांगलं नातं जोडू शकतो, बजरंग बलीशी नातं जोडू शकतो, एखादा साईबाबांशी नातं जोडू शकतो, एखादा येसूशी नातं जोडू शकतो, एखादा पैगंबराशी नातं जोडू शकतो, जो तो बौद्धांशी नातं जोडू शकतो, महावीरांशी नातं जोडू शकतो, जो तो आपापल्या बुद्धीनं आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं आपल्या देवाशी नातं जोडू शकतो आणि त्या नात्याला आकार देण्याचा अंगभूत स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. ते म्हणजे सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. दुसरं आपल्याला स्वातंत्र्य त्याच्या अंतर्गत दिलंय ते प्रकटीकरणाचं. तुमचा कोणताही धर्म असो, त्या धर्मावरती विश्वास ठेवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. 3 शब्द यात फार महत्वाचे आहेत. विश्वास, विश्वास, बिलीव्ह. तुमच्या धर्मावरती तुम्ही श्रद्धा ठेवू शकता आणि त्याचं मुक्तपणे काय करू शकता? प्रकट करू शकता. म्हणजे काय? आमच्या धर्मावर विश्वास आहे. आम्ही जातोय गणपतीला अर्धा किलो पेढे नेतोय, नारळ नेतोय आणि ढिगभर अपेक्षा गणपतीला सांगतोय. काही पर गणपती बाप्पा 23 फेब्रुवारीच्या परीक्षेत मला PSIच्या मुख्य परीक्षेला नेच. माझा विश्वास आहे माझ्या धर्मातल्या देवतेवरती, माझ्या धर्मावरती. माझी श्रद्धा आहे. अर्धा किलो पेढ्यात 55,000ची नोकरी मागतोय आणि मुक्तपणे प्रकट करतोय, मोठ्याने घोषणा देतोय, गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की जय. जी काय असेल, मी विशिष्ट धर्माच्या बाबतीत बोलत नाही, तो तुम्हाला अधिकार दिलाय प्रकटीकरणाचा. गणपतीच्या समोर असलेल्या उंदराच्या कानात सांगतोय, गणपतीला एवढं सांग की माझं एवढं स्वप्न पूर्ण करून घे. तर हा अधिकार तुमच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशननं तुम्हाला मला दिलाय. आचरणाचा अधिकार. धर्माची कोणतीही उपासना, त्यालाच आपण म्हणतो धर्माची कोणतीही पूजा, धर्माचा कोणताही विधी, धर्माचे सण हे सगळे साजरं करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. साजरं करतोय, गणेश जयंती साजरी करतोय, बकरी ईद साजरी करतोय, ख्रिसमस साजरं करतोय, उपास करतोय, एकादशी धरतोय, रविवार सोमवार 8ही वार धरतोय, पूजा करतोय, पूजा पाठ करतोय, मार्गशीर्ष महिन्यातले 5 मंगळवार 5 गुरुवार करतोय, सगळं चाललंय. श्रावण धरतोय. आचरणाचा अधिकार आणि शेवटचा आहे प्रचार आणि प्रसाराचा अधिकार. शेवटचा, स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार आणि प्रसार करू शकता. एखाद्या मित्राला आपल्या सांगू शकता आमचा धर्म, एक धर्म कसा आहे, धर्माची तत्व सांगू शकता. ती तुम्हाला स्वातंत्र्य. मात्र दुसऱ्या व्यक्तीला धर्मांतर करण्याचा सल्ला तुम्ही देऊ शकत नाही. धर्मांतर करण्याचा हक्क याच्यात नाही, की तू माझ्या धर्मात ये, हा माझा धर्म चांगला कसा हे पटवून देऊ शकता, पण याच्या अंतर्गत तू माझ्या धर्मांतरात ये हे तुमच्या विवेक बुद्धीला अधिकार दिलेला नाही. असे 4 हक्क आपल्याला 25व्या कलमामध्ये दिलेले आहेत. सत्सद विवेक बुद्धी, प्रकटीकरण, आचरण, प्रचार आणि प्रसार. क्लिअर का? चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कळालं असेल तर, अदरवाईज मी पुन्हा सांगूही शकतो. मला वाटत नाही की परत काय सांगायची गरज पडेल. वन टेक आपण घेतो आहोत. याच्यापेक्षा छान एक्सप्लेनेशन म्हणजे मलाही नाही करता येत. चलो नेक्स्ट, पुढच्या कलमाकडे जायचे. आपल्याला हे हक्क दिलेत, आपल्याला हे हक्क दिलेले आहेत. सकाळी आरतीला आम्ही देवळात जोरजोरात घंटी वाजवणार. हा हक्क आहे, प्रकटीकरण आहे, मुक्तपणे पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आहे आणि हा कॉन्स्टिट्यूशनने दिला आहे. याच्यावरती काहीही करू शकत नाही तुम्ही. हा तुमच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले हक्क आहेत आणि ते आपण जोपासले पाहिजेत.
पण आता हे सगळे हक्क जोपासत असताना तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळ्या मूलभूत हक्कांवरती आपल्याला फार सारी बंधनं घातलेली आहेत. तुमचे आमचे मूलभूत हक्क हे अमर्याद नाही आहेत. तुमचे आमचे मूलभूत हक्क हे मर्यादित आहेत. काही त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत. आता धर्माचा हक्क तुम्हाला दिला आहे, पण त्याच्यात नीतिमत्ता जपली पाहिजे, आरोग्य जपलं पाहिजे, सार्वजनिक सुव्यवस्था जपली पाहिजे. त्याचे काही रिझन्स आणि त्याचे काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत. एक्सेप्शन्स आपण पाहूयात. कलम 25 चे अपवाद. कलम 25 चे अपवाद. काय? पहिला अपवाद दिलाय सार्वजनिक सुव्यवस्था. तुम्हाला धर्माचा उत्सव करायचा हक्क दिलाय. याचा अर्थ तुम्ही रस्त्यावरती डीजे लावून मोठी मिरवणूक काढाल आणि अख्ख्या पुणे शहराचं किंवा अख्ख्या रायगड शहराची, अख्ख्या अलिबागची जे काही तुमचे तालुके असतील, सगळं चक्काजाम, सगळे राडा करून टाकाल का? नाही. सार्वजनिक सुव्यवस्था जपली पाहिजे. दुसरा मुद्दा, नीतिमत्ता जपली पाहिजे. इथिक्स जपले पाहिजेत. एका धर्माची मिरवणूक काढत असताना दुसऱ्या धर्माची अवहेलना करून चालणार नाही आणि आरोग्य जपलं पाहिजे. आरोग्य जपलं पाहिजे. मोठ्या कर्कश आवाजामध्ये डीजे लावून लोकांची हेल्थ धोक्यात नाही आणली पाहिजे. मग मस्जिदीवरचे 5 वाजताचे भोंगे काढा. सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता तो आरोग्याला धरून होता. मी कोणत्याही धर्माची अवहेलना करत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे माझं. सेक्युलर. पण उदाहरण देणं माझं काम आहे. ते इथनं आलं सगळं. गणपतीच्या मिरवणुकीला डीजे लावायचे नाही. का? आरोग्य. म्हणजे धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. पण डीजे लावून आरोग्य धोक्यात आणायचं नाही. हे 3 बंधनं घातलेली आहेत. क्लिअर का? येस. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. हे सगळं करत असताना, धर्माचे आचरण करत असताना कोणत्याही धर्माचे आर्थिक, धर्माचे वित्तीय, राजकीय काही नियमने जर करायचे असतील तर तो करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिलेला आहे. आणि या सगळ्या कलमामध्ये 2 स्पष्टीकरणं महत्वाची आहेत. कलम 25 ची स्पष्टीकरणे. कलम 25 ची स्पष्टीकरणे. पहिलं त्याच्यात दिलेलं आहे, कृपान धारण करणे. कृपान धारण करणे व ते स्वतः जवळ बाळगणे. स्वतः जवळ बाळगणे हा शीख धर्माच्या प्रकटीकरणात येतो. शीख धर्माच्या व्यक्तीच्या जवळ एक चाकू सारखा छोटासा सुरा असतो कमरेला. त्याला कृपान म्हणतात. धारण करणं हा शीख धर्माचा प्रकटीकरणाचा मुद्दा आहे. कॉन्स्टिट्यूशननेच दिले. दुसरा त्याच्यात सांगितले कॉन्स्टिट्यूशनने की हिंदू या व्याख्येत शीख, जैन आणि बौद्ध यांचा देखील समावेश हिंदू या व्याख्येत होतो असं देखील कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे. अशा 2 डेफिनेशन्स कॉन्स्टिट्यूशनने स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत. इथं तुमचा कलम 25 संपला. पुढचा आपल्याला मिळालेला हक्क तो म्हणजे कलम 26. धर्माचाच हक्क कलम 26. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. धर्मविषयक व्यवहारांची फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. जे काही मॅनेजमेंट असतं धर्माचं, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. चला. आता हा प्रत्येक धार्मिक संप्रदायाला दिलेला हक्क आहे. धार्मिक संप्रदाय म्हणजे कोण? आपण पाहतो हिंदू महासभा, धार्मिक संप्रदाय, ख्रिश्चनांच्या काही संघटना आहेत, मुस्लिमांच्या काही संघटना आहेत. हे सगळ्या धार्मिक संप्रदाय आहेत. यांना दिलेला हा अधिकार आहे. काय काय अधिकार मिळाला त्यांना? काय नाही. धार्मिक आणि धर्मादायाच्या उद्देशाकरता धर्माच्या ज्या संस्था आहेत, मग ट्रस्ट असेल, मदरसा असेल, ख्रिश्चनांची एखादी संस्था असेल, मुस्लिमांची एखादी संस्था असतील, त्या सगळ्या संस्था स्थापना करून स्वखर्चाने चालवण्याचा स्वखर्चाने चालवण्याचा हक्क. आता हे चालवत असताना
याचे व्यवस्था पाहण्याचा हक्क, व्यवस्था पाहण्याचा हक्क, मॅनेजमेंट हे स्वतः त्या धर्माच्या लोकांनाच पाहावं लागतं. किंवा या धर्माची कोणतीही धार्मिक संस्थेने कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता जमा केली असेल, जंगम किंवा स्थावर मालमत्ता जमा केली असेल, तर तिचं व्यवस्थापन पाहण्याचा हक्क. याच्यासाठी कायदा असेल तर कायद्यानुसार आपलं प्रशासन सगळं चालवलं पाहिजे. आता जंगम आणि स्थावर मालमत्ता हे पण कळायला पाहिजे. एखादं झाड आहे, जी पाळंमुळं जमिनीत आहेत. हे झाड एका ठिकाणाहून हालत नाही, तोपर्यंत ही स्थावर मालमत्ता आहे. आणि हे झाड कट केलं आणि गाडीत घालून घेऊन गेली, ही झाली जंगम मालमत्ता. तुमच्या घरी तुमच्या दारात उभी असलेली जीप ही जंगम मालमत्ता, कारण ती मूव्ह होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण तुमचं घर एका ठिकाणाहून हलत नाही, त्याला स्थावर मालमत्ता. स्थिर आहे ती स्थावर, हल्ली की जंगम. या दोन गोष्टी कळायला पाहिजे. धर्माच्या अशा पण वेगवेगळ्या धर्माच्या जमिनी असतात. काही सोनं नाणं असतं. सोनं नाणं ही जंगम मालमत्ता आहे, कारण ते हलवता येत. जमिनी हलवता येत नाहीत, कारण ते स्थावर मालमत्ता आहे. या सगळ्याचं मॅनेजमेंट पाहण्याचा अधिकार कलम 26 मध्ये दिलाय. मग आपण पाहतो याच्यासाठी धर्मादाय आयुक्त असतात. धर्मादाय आयुक्तानंतर हे सगळ्यामध्ये आपण अनेक वेळा बघतो, याच्यामध्ये बॉडी असते, ट्रस्टी असतात, आणि मग हे ट्रस्टी ही सगळी बॉडी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर काय करत असतात, रन करत असतात, आणि मग याच्यातनं या सगळ्या गोष्टी पुढे चालत असतात. आणि म्हणून कलम 26 मध्ये आपल्याला अशा प्रकारचा हक्क कॉन्स्टिट्यूशन तुमच्या माझ्या संविधानानं आपल्याला काय केलेलं आहे, बहाल केलेला आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या इथं लक्षात आली पाहिजे. चलो नेक्स्ट पुढे जायचं, पण याला बी काही बंधनं घातलेली आहे. म्हणजे हे काय असंच मोकळं सोडलेला हक्क नाही, किंवा तुम्ही कसंही धर्माच्या संदर्भाने वागा, याचा काही इम्पॅक्ट होणार नाही, नथिंग एल्स. याला पण काही बंधन घातलेली आहेत, आणि ती बंधन ऑलमोस्ट सेम आहेत. आणि सेम बंधन अशी की सार्वजनिक सुव्यवस्था, बंधनं सांगतो. सार्वजनिक सुव्यवस्था, सेम कलम 25 सारखीच. आरोग्य, आणि तिसरा नीतिमत्ता. या तीन मुद्द्यावरती किंवा ह्या तीन आधारावर यांच्या अधीन राहून यांच्या अधीन राहूनच तुम्हाला काय करता येतं, धर्माच्या व्यवहाराचं व्यवहार धर्माचे पाहता येतात. या सगळ्यामध्ये कलम 25 आणि कलम 26 मध्ये एक मायनर फरक आहे, तो आपण पाहूया. कलम 25 आणि कलम 26. कलम 25 व्यक्तीला धार्मिक हक्क प्रदान करते. व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला, मग तो परकीय असो भारतीय असो, व्यक्तीला धार्मिक हक्क प्रदान करते. आणि कलम 26 धार्मिक संप्रदायाला, ज्या काही संप्रदाय आहेत, आता आपल्याकडे पण वेगवेगळे संप्रदाय आहेत, वारकरी संप्रदाय आहे, वेगवेगळे, त्या प्रत्येक धार्मिक संप्रदायाला धार्मिक हक्क प्रदान करते. या दोन्हीमधला फरक आहे. आता धार्मिक संप्रदायामध्ये कोण येणार आहे, याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही डेफिनेशन्स मांडलेले आहेत. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की असा एखादा समुदाय हवा ज्याची धार्मिक श्रद्धांशी, तत्वांशी एक व्यवस्था असायला हवी. आध्यात्मिक दृष्ट्या तो फार डेव्हलप असावा, त्याची एक सामाजिक संघटना असावी, आणि एक त्याला एक वेगळं चांगलं टायटल असावं. उदाहरणार्थ रामकृष्ण मिशन, जे विवेकानंदांनी सुरू केलं, त्याला धार्मिक संप्रदाय म्हणता येईल असं त्यांनी सांगितलं. किंवा आनंद मार्ग, त्याला पण धार्मिक संप्रदाय म्हणता येईल. कोर्टाने सांगितलेलं आहे, मी नाही सांगितलेलं. तर ते डेफिनेशन्स कोर्टाने डिफाईन केलेले आहेत. पुढचा आपल्याला हक्क पाहायचा आहे, तो म्हणजे कलम 26 नंतर 27. पुढचा हक्क कलम 27. कलम 27. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता संवर्धनाकरता म्हणजे कशासाठी, प्रमोट करण्यासाठी, संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य, कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य हे आपल्याला दिलं आहे. टॅक्स म्हणजे फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन,
फॉर प्रमोशन ऑफ रिलिजन, कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्हाला जो धर्माचा हक्क दिलेला आहे, ही गोष्ट आपल्या इथं लक्षात आली पाहिजे. आता बघूयात हे काय सांगतं. एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपण आपण या देशातले नागरिक आहोत आणि या देशातले नागरिक आहोत म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना ज्यावेळी आपण आपली संपत्ती इतकी जास्त होते, तर आपल्याला त्यावेळी त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो, टॅक्स पे करावा लागतो. मग हा टॅक्स ज्यावेळी पे करावा लागतो तुम्हा आम्हाला, तो टॅक्स पे करत असताना आपल्या संपत्तीवरती किंवा आपल्या आर्थिक उलाढालींवरती हा टॅक्स आपल्याला लावला जातो किंवा तो आकारला जातो. बरोबर? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपल्याकडून आकारलेला टॅक्स हा काय केला जातो? तुमच्या आमच्या डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या आमच्या विकासासाठी विशेषतः वापरला जातो. पहिला मुद्दा. परंतु असं कधी झालं नाहीये की विशिष्ट एखाद्या धर्मासाठी, विशिष्ट एखाद्या धर्माच्या डेव्हलपमेंटसाठी, संवर्धनासाठी टॅक्स आकारला आहे आणि त्या धर्माचा विकास आणि डेव्हलपमेंट केलेली आहे. असं कधी झालं नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवरती असा कर लावला जाणार नाही, सक्ती केली जाणार नाही अशा टॅक्सची, की ज्या करातनं आलेल्या पैशामधून, उत्पन्नामधून एका विशिष्ट धर्माचं किंवा विशिष्ट धार्मिक संप्रदायाचं संवर्धन होईल आणि त्यासाठी तो खर्च केला जाईल. म्हणजे नागरिकांवरती 5% कर लावला आणि का लावला तर तो हिंदू धर्माचं डेव्हलपमेंट करायची किंवा मुस्लिम धर्माची डेव्हलपमेंट करायची. असं चालणार नाही. तो लावण्याचा अधिकार देखील नाही. म्हणजे राज्य संस्था विशिष्ट धर्माच्या डेव्हलपमेंटसाठी कोणताही कर आकारू शकत नाही. मात्र मात्र त्याला अपवाद आहे. आकारलेल्या करातून समजा नॉर्मली कर आकारला धर्माच्या नावाखाली नाही तर इतर काही गोष्टीतून प्रॉपर्टी टॅक्स समजा आपण समजू. इतर कोणता आकारलेला जर टॅक्स असेल तर तो टॅक्स मात्र सगळ्या धर्मांच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी मात्र वापरता येऊ शकतो. विशिष्ट नाही म्हणत. म्हणजे विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी टॅक्स आकारता येत नाही, विशिष्ट धर्मासाठी वापरता येत नाही. मात्र कोणता इतर टॅक्स आकारला तर तो टॅक्स सगळ्याच धर्मांच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी समान पातळीवरती वापरला जाऊ शकतो. तशा प्रकारचा अधिकार आहे. मात्र याच्यामध्ये पण एक मज्जा आहे की कलम 27 कर आकारायला बंदी देतं. कर नका आकारू, शुल्क चालते ना, शुल्क शुल्क आकारायला बंदी नाही, शुल्काला अलाउड केलंय. आणि मग शुल्क आकारलं जातं. देवस्थानकडे पावती मिळेल अभिषेकाची ₹101, पार्किंग पावती. हा शुल्क आकारले जातात. आपण पाहतो ₹100, ₹51, ₹500. शुल्क आकारण्याचा उद्देश काय असतो? त्याच्या काही धार्मिक संस्था आहेत, त्यांचं प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करावं. धर्मासाठी नाही आकारत, त्या प्रशासनासाठी आकारतात. पैशातनं काय होतं, यात्रेकरूंसाठी निवासस्थाने वापरली जातात, भक्तांसाठी राहण्याची निवासस्थान, भक्तांना भोजनाची सोय, पार्किंगची सोय, या सगळ्या गोष्टी उपलब्ध कशात होतात? शुल्कातनं. त्यामुळे कलम 27 टॅक्स आकारायला बंदी घालतं, शुल्क आकारायला नाही. क्लिअर का? चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. 1 तास झाला आपली बडबड चालली, म्हणजे शिकतोय आपण बडबड म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळत असावं असं समजायला काही हरकत नाही. ओके, चलो पुढे जायचंय. चलो नेक्स्ट, पुढचा आपल्याला हक्क बघायचा आहे. कलम 28, धर्माच्या हक्कातला शेवटचा हक्क. धर्माच्या हक्कातला शेवटचा हक्क तो म्हणजे कलम 28. कलम 28, शैक्षणिक संस्थांमध्ये
शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना, फ्रीडम टू अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स, धार्मिक उपासना, उपासना म्हणजे पूजा अर्चना आहे, तर त्याचं शिक्षण यांना उपस्थित राहण्याबाबतचे संरक्षण. काय सांगते बघा, याच्यामध्ये 3 प्रोव्हिजन्स विशेषतः केलेले आहेत. पहिली प्रोव्हिजन्स केली, दुसरी आणि तिसरी. याच्यामध्ये पहिली प्रोव्हिजन्स केली, राज्य संस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था, राज्य संस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था. कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, अलाउडच नाही, धार्मिक शिक्षण नाही. उदाहरणार्थ काय, जिल्हा परिषदेच्या शाळा सरकारच्या पैशातून चालतात, जिल्हा परिषदेच्या पैशातून, गव्हर्नमेंटच्या पैशातून चालतात, राज्य संस्थेच्या. तिथं कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येत नाही, अलाउडच केलेलं नाही, कलम 28 ने बंद घातले. पण दुसरं, राज्य संस्थेच्या पैशातून प्रशासित केली जाणारी संस्था, प्रशासित म्हणजे सरकारचा पैसा आहे, सरकार ऍडमिनिस्ट्रेशन करतंय, अशी एखादी संस्था असेल, सरकारचा पैसा आहे, सरकार ऍडमिनिस्ट्रेशन करतंय, सरकारची सगळी व्यवस्था आहे, ट्रस्टी सरकारच्या आहेत, मात्र असे सगळं असून सुद्धा तिथं धार्मिक शिक्षण देणं आवश्यक आहे. धार्मिक शिक्षण देणं आवश्यक म्हणजे ती स्थापनाच कशासाठी केली, तिची धर्माचं शिक्षण द्यायला, तिची स्थापना तिच्यासाठी केली. तर तिथं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकेल, कारण तिची स्थापनाच काय केली, धर्माच्या शिक्षणासाठीच स्थापना केली, जरी सरकार पैसे लावत असलं तरी. आणि शेवटचे आहे, शासनाचं अनुदान आहे, शासनाचा ग्रँट आहे, मात्र तिथं शिकायला जाणारी कोणतीही व्यक्ती तिच्या पालकांच्या, ती व्यक्ती जर अज्ञान असेल तर, 18 वर्षापेक्षा खाली असेल तर पालकांच्या, आणि नसेल तर मग त्याच्या स्वतःच्या परवानगीशिवाय तिला कोणताही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. म्हणजे एखादी शाळा आहे आणि तिथं दिवसातल्या 10 तास शिक्षण दिलं जातं, त्या 10 तासांपैकी शेवटचे 2 तास धार्मिक शिक्षण दिलं जातं. तर त्या 2 तासात त्यांनी बसायचं की नाही, एक तर ते स्वतः व्यक्ती ठरवेल. ते जर 18 वर्षापेक्षा खाली असेल तर मग त्या व्यक्तीचे पॅरेंट्स डिसाईड करतील की त्या व्यक्तीला तिथं शिक्षण द्यायचं की नाही. थोडक्यात काय, पूर्णतः सरकारच्या पैशातून चालवलेल्या संस्था असतील तर तिथं धार्मिक शिक्षण अलाउडच केलेलं नाही. ज्या संस्था धार्मिक शिक्षणासाठी स्थापन झालेल्या आहेत तिथं धार्मिक शिक्षण दिलंच जाईल. आणि जिथं धार्मिक शिक्षणाचा संबंध नाही, मात्र त्या संस्था गव्हर्नमेंटच्या ग्रँटने चालतात, तिथं धार्मिक शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं तिथे त्या त्या व्यक्तीच्या स्वेच्छाधिकारावरती किंवा ऐच्छिक अधिकारावरती, आधारावरती निश्चित केलेला आहे. जो तिसरा बॉक्स आपण दिसतोय, इथं तुमचा धर्माचा हक्क संपला. पुढचा हक्क आपल्याला शिकायचा आहे. आपण कलम 14 ते 18 समानतेचा हक्क पाहिलाय, याच्या अगोदरच मागे एकदा सेशन झालं, स्वातंत्र्याचा हक्क पाहिला. आज आपण शोषणाचा हक्क शिकलो आणि आपण आता धर्म स्वातंत्र्याचा हक्क देखील संपवलेला आहे. पुढचा आपला हक्क आहे तो एज्युकेशनल अँड कल्चरल राईट्स, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क किंवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कसंही म्हटलं तरी एकच होते. पाहूयात आता पुढचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. क्वालिटी मधला सर्वात किचकट मुद्दा म्हणून म्हणतो, मुद्दामून त्याचा उल्लेख करतो, सर्वात किचकट आणि सर्वात बोर जर काय असेल क्वालिटीत तर ते म्हणजे फंडामेंटल राईट्स. सर्वाधिक म्हणजे विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पण फार बोर, शिकवणाऱ्याला तर त्याच्याहून बोर. पण फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, आपल्या सर्वांगीण जीवनामध्ये याचा फार उपयोग होतो. आणि म्हणून मला वाटतं की हा टॉपिक आपल्याला आला पाहिजे, म्हणून मुद्दामून मी हा टॉपिक सिलेक्ट केला. आणि आता आपण आलोय त्याच्या शेवटाकडे. काय 5 तर कलम राहिलेत आपली, पाहूया.
पहिला मुद्दा त्यातला आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे कलम, याच्यात दोन कलम आहेत, कलम 29 आणि कलम 30. त्यातलं कलम 29 अंतर्गत आपल्याला अल्पसंख्याक वर्गाचे हितसंबंध दिलेले आहेत. अल्पसंख्याक वर्गाचे हितसंबंध किंवा हितसंबंधाचे संरक्षण म्हटलं तरी चालतं. आणि कलम 30 मध्ये आपल्याला अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क दिलाय. अल्पसंख्याक वर्गाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क दिलाय. शैक्षणिक संस्था स्थापन आणि त्यांचं प्रशासन चालवण्याचा हक्क दिलाय. असे दोन अधिकार आपल्याला याच्या अंतर्गत दिलेले आहेत. त्यातला पहिला आपल्याला शिकायचा आहे कलम 29. काय म्हणतोय पाहूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला अल्पसंख्याक म्हणजे काय हे थोडंसं सांगतो, कारण ते कळणार नाही आपल्याला. अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम ही आपली एक कल्पना आहे. अल्पसंख्याक इज इक्वल टू मुस्लिम. असं नाही की त्यात मुस्लिम येत नाहीत, पण अल्पसंख्याक इज इक्वल टू मुस्लिम ही संकल्पना मात्र चुकीची, एवढं फक्त खात्रीशीर सांगतो. हे असं नाहीये. अल्पसंख्याक म्हणजे अल्प म्हणजे कमी, संख्याक म्हणजे संख्या. जे जे लोकसंख्येने कमी आहेत सगळे अल्पसंख्याक. मग त्यात फक्त मुस्लिमच येत नाही, तर त्यात शीख, बौद्ध, पारसी, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन एवढे 6 येतात. तो मुस्लिमच नाहीत येत. त्यांची ज्यांची लोकसंख्या कमी ते सगळे येतात त्या अल्पसंख्याक, म्हणून त्यांना काय अधिकार दिले जातात. बरं, आता विशेष म्हणजे काय, आपण पाहिलं की कलम 15, 16, 19, 29 आणि 30. आता 29 आणि 30 आला म्हणजे हे फक्त केवळ कोणाला असणार आहे, केवळ भारतीयांना किंवा नागरिकांना, भारतीयांना म्हणा किंवा नागरिकांना म्हणा, काही बी चालतंय. चल नेक्स्ट पुढे जायचंय. पहिला शिकूया त्यातला कलम 29. कलम 29, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. पहिला मुद्दा. 29व्या कलमात काय म्हणते बघू. भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या, एक मिनिट फक्त घेतो. चला, सॉरी, मीच म्यूट केलं होतं.
भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला असा शब्द मी इथं वापरलाय. शब्द फार महत्वाचे असतात पॉलिटी. पॉलिटी म्हणजे शब्दांचा खेळ आहे. कोणत्याही नागरिक गटाला, गट हा शब्द वापरलाय. कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी लँग्वेज, स्वतःची वेगळी लिपी वा संस्कृती जतन करण्याचा हक्क असेल. जतन म्हणजे ती तुम्हाला जपण्याचा हक्क असेल, जतन करण्याचा हक्क असेल. जतन करण्याचा काय असेल तुम्हाला हक्क असेल. आता एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं नागरिकाच्या गटाला शब्द वापरलाय. आता तुम्ही म्हणाल की कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांना आहे. हा अल्पसंख्याकांनाच आहे. पण सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की कलम 29 केवळ अल्पसंख्याकांना नाही. मी नाही म्हणत, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मग केवळ अल्पसंख्याकांना नाही, मग कोणाला आहे? कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की तिथं नागरिकाचा गट हा शब्द वापरलाय कॉन्स्टिट्यूशनने, म्हणून अल्पसंख्याकांसोबत बहुसंख्याकांना पण हा अधिकार आहे. म्हणजे जसं अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करता येईल, तसेच बहुसंख्याकांना देखील आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करता येऊ शकते. का? तर तिथं नागरिकाच्या गटाला शब्द वापरलाय, म्हणून हा हक्क फक्त अल्पसंख्याकांपुरता नाही, तर तो सगळ्या नागरिकांच्या गटाला आहे. म्हणजे बहुसंख्याक पण वापरू शकतात. आता हिंदू हे बहुसंख्याक आहेत, पण ते पण आपली भाषा जपू शकतात. मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, ते पण जपू शकतात, असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. मी नाही म्हटलो. चलो पुढे जायचंय. 29 पुढचं महत्वाचं आहे. 29(2). 29(1) पाहिलं, भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाच्या गटाला स्वतःची वेगळी भाषा, स्वतःची वेगळी लिपी, स्वतःची वेगळी संस्कृती असल्यास ते जतन करण्याचा हक्क असेल, हे आपण पाहिलं. आणि कलम 29(2) म्हणतं त्याच्यातलंच, राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याच्या निधीतनं, निधी म्हणजे फंड राज्याचा, राज्याच्या निधीतून सहाय्य मिळणाऱ्या, सहाय्य म्हणजे पैसे मिळणारे, सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास, आता इथं गटाला शब्द नाही वापरला, नागरिक वापरला, कोणत्याही नागरिकास, पण अल्पसंख्याकांचा उल्लेखच नाही ना कलम 29 म्हणजे अल्पसंख्याकांसोबत हा इतरांना पण आहे. नागरिकास केवळ धर्म, वंश, जात आणि भाषा, नवीन आला एक एक नवीन अट आली. भाषा आतापर्यंत आलीच नव्हती कधी. धर्म, वंश, जात आणि भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे तुम्ही, तुमची ही भाषा आहे, तुम्ही या धर्माचे, या जातीचे, म्हणून तुम्हाला त्या शाळेत घेणार नाही असं होणार नाही. या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. प्रवेश नाकारला जाणार नाही, हा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला आहे. नागरिकाच्या गटाला संरक्षण आहे, तर दुसऱ्या तरतुदीत सगळ्यांचं संरक्षण केलेलं आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे हा हक्क नागरिकांना, अल्पसंख्याकांसोबत बहुसंख्याकांना मिळतो. आणि याच्या अंतर्गत तुम्ही भाषा तुमची जतन करण्यासाठी चळवळ करू शकता, तुम्हाला तो हक्क दिलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात मराठी भाषा ही कंपल्सरी केली आहे. मराठी भाषिकांच्या पाट्या केल्यात, दुकानांवरती लावायच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजेत, आता आदेश निघालाय. कारण का? भाषा आपली जपण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक देशातल्या राज्यांना दिलेला आहे कलम 29ने. आणि विशेष म्हणजे तुम्ही पॉलिटिकल लीडरने, एखाद्या राजकीय व्यक्तीने भाषेच्या मुद्द्यावरती भाषण केलं, मराठी भाषा आमची अस्मिता, अमकं तमकं फलन, आपल्याकडे सगळं असतं, आता तुम्हाला माहिती, मी काय बोलत नाही फार, तेही घटनेच्या विरोधात नाही. भाषेच्या मुद्द्यावरती तुम्हाला तो हक्क जपण्यासाठी भाषण सुद्धा करू शकता, तो लिगली आहे, इलिगली नाही. क्लिअर? कलम 29 इथं संपला. पुढचा हक्क आहे कलम 30.
हा मात्र टोटली अल्पसंख्याकांनाच आहे. कलम 30. कलम 30 आहे अल्पसंख्याक वर्गाचा कलम 30 अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्ट्रेटर एज्युकेशनल इंडस्ट्रीज. जे काही आपल्याकडे अल्पसंख्याक समुदाय आहे त्या अल्पसंख्याक समुदायाला आपल्या शाळा स्थापन करण्याचा आणि त्या शाळा आपल्या त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. तो म्हणजे पहिला मुद्दा त्यातला एक. सर्व धार्मिक किंवा भाषिक शब्द फार महत्वाचे आहेत. मी जे शब्द लिहितोय ते परीक्षेला येतात. म्हणजे मी लिहिलेलेच नाही आहेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत ते, पण सांगतोय एक हिंट. धार्मिक किंवा भाषिक दोन शब्द फार इम्पॉर्टंट, त्याला सर्कल करून घेऊ. धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना एकच मिनिट संख्येची अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या प्रशासन करण्याचा देखील हक्क असेल. कोणताही अल्पसंख्याक वर्ग धर्माच्या मुद्द्यावरती, म्हणजे आता मुस्लिम समुदाय एखादी मिशनरी स्थापन करू शकतो, मदरसा स्थापन करू शकतो, मिशनरी ख्रिश्चन समुदाय करू शकतो, भाषेच्या मुद्द्यावरती आणि धर्माच्या मुद्द्यावरती शाळा स्थापन करता येते. ते फक्त त्यांच्या लोकांना शिक्षण देतात आणि त्याचं प्रशासन ते स्वतः चालवतात. हा बोला संकेत सर, बोला. तुम्ही शंका टाका, तोपर्यंत मी घेतो पुढं. चलो नेक्स्ट, पुढचा मुद्दा आहे. आता एखाद्या अल्पसंख्याक समुदायाने समजा शैक्षणिक संस्था, सर मुस्लिम, बुद्ध यांचा हिंदूमध्ये समावेश होतो ना? हो, होतो ना. मुस्लिमांचा नाही होत, बौद्ध यांचा होतो, पण ते कलम 25 अंतर्गत सांगितलं. कलम 25 अंतर्गत सांगितलं, मुस्लिमांचा नाही होत. हिंदू या व्याख्येत बौद्ध, शीख आणि जैन यांचा होतो असं कलम 25 म्हणते. ते कॉन्स्टिट्यूशनच तसं स्पष्टीकरण दिलंय. मुस्लिमांचा नाही होत. मुस्लिम हा टोटली डिफरंट आहे. येस, चलो एवढंच ना, ठीक आहे. कलम पुढचं काय सांगतं बघा याच्यातच. एखादी अल्पसंख्याक समजा शैक्षणिक संस्था अशी स्थापन झाली धार्मिक किंवा भाषिक मुद्द्यावरती आणि तिने आपल्या संस्थेसाठी काही जमीन संपादित केली, मालमत्ता संपादित केली, किंवा एखाद्या भागामध्ये एखादा मदरसा आहे किंवा मिशनरी आहे, धार्मिक मुद्दे संस्था आहे, तिथलं काही डेव्हलपमेंट सरकारला करायची, ब्रिज करायचा किंवा रस्ता करायचा म्हणा, आणि मग ती मालमत्ता सरकार ताब्यात घेते, तर त्या अल्पसंख्याक समुदायाचं नुकसान झालं नाही पाहिजे. समजा त्यांची अर्धा एकर जमीन जर त्या डेव्हलपमेंटमध्ये जाते, ती जमीन तुम्ही ताब्यात घेताय, तर मग तेवढी जमीन त्यांना दुसरीकडे दिली पाहिजे. त्यांचं नुकसान भरपाई देखील करण्याचा अधिकार नाही. सोबतच या सगळ्या शैक्षणिक संस्थांना राज्य संस्थेला जेव्हा मदत करायची असते, राज्य संस्था सरकार वेगवेगळ्या राज्य संस्थांना अनुदान देत असते मॅनेजमेंटच्या संदर्भाने, तर मग त्या फक्त अल्पसंख्याक संस्था आहेत म्हणून त्यांच्यात कोणताही भेदभाव करता येणार नाही. म्हणजे तो सगळ्यांना समान पद्धतीनंच तुम्ही अनुदान वाटलं पाहिजे, भेदभाव करायचा व्यवस्थापनाच्या वेळी नाही. आणि झालं कलम 30 हे सगळं धार्मिक मुद्द्यावरती आहे. अल्पसंख्याकांना धार्मिक आणि भाषिक जे गोल केलेत मी, दोन्ही अधिकार देतं. कलम 29 आणि कलम 30 मध्ये फरक काय, तर कलम 29 हा सर्व नागरिकांच्या गटाला उपलब्ध आहे, तर कलम 30 मात्र हा फक्त अल्पसंख्याकांना उपलब्ध आहे. मात्र व्हॉट इज मीन बाय अल्पसंख्याक किंवा व्हॉट इज मीन बाय मायनॉरिटीज याची डेफिनेशन कॉन्स्टिट्यूशन कुठेही केलेली नाही. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे, पुन्हा रिपीट करतो.
अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या कॉन्स्टिट्यूशननं कुठेही केलेली नाही. आलं लक्षात? तर त्याच्यासाठी कायदा केलेला 1992 साली. त्याच्यात अल्पसंख्याक म्हणजे काय, तर म्हणजे हे 6 समुदाय अल्पसंख्याकांच्या व्याख्याअंतर्गत येत असतात. पण कॉन्स्टिट्यूशनने कुठेही डेफिनेशन केलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं तुमचे मूलभूत हक्क मूळतः संपलेले आहेत. अजून एक मूलभूत हक्क राहतो, तो कलम 32 म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. पुढे जायचंय, पुढचा पॉइंटकडे आपल्याला जायचंय. पुढचा मुद्दा आहे कलम 31. या कलम 31 अंतर्गत संपत्ती संपादनाचा हक्क होता. कसला हक्क होता? संपत्ती संपादनाचा हक्क. मात्र हा संपत्ती संपादनाचा जो हक्क होता, प्रत्येकाला प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा जो हक्क होता, हा आता रद्द केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हा हक्क भारतीय घटनेत भाग 12 अंतर्गत 300 या कलमांमध्ये नेऊन टाकलाय. त्यामुळे तो आता कायदेशीर हक्क आहे, कारण तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. मात्र तो आता मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क नाही, कारण तो भाग 3 मध्ये नाही. तो भाग 3 मध्ये नसल्यामुळं तो आता मूलभूत हक्क नाहीये. क्लिअर? त्याला तिथनं वगळलेला आहे. त्यामुळे हा हक्क आपल्याला आता नाहीये. प्रॉपर्टी, राईट टू प्रॉपर्टी असा एक हक्क आपल्याला दिलेला होता. चला पुढे जायचंय. पुढचा आपला महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे कलम 32. तो तुमचा आमचा शेवटचा मूलभूत हक्क. पाहूयात काय म्हणतोय. कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. त्याला म्हटलं जातं राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. फार इम्पॉर्टंट हा 32 नंबरचा हक्क सर्वात महत्वाचा आहे. कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. आता काय हे नेमकं प्रकरण समजून घेऊ. एकतर कळालं की घटनेनं तुमच्या आमच्या आपल्याला हक्क दिले, ठीक दिले, त्याची अंमलबजावणी करायची कुणी, राज्यसंस्थेने करायची. कलम 12 अंतर्गत डेफिनेशन. पण बाबा ही अंमलबजावणी जर व्यवस्थित झालीच नाही, तर मग या देशातल्या नागरिकांना मूलभूत हक्क देऊन उपयोग काय? नाही ना काय उपयोग. मग ही मूलभूत हक्क समजा दिलेत, निस्तेच दिले, पण हे वापरले की नाही वापरले, का फक्त दिले, याचा कोणी गैरवापर केला का, किंवा याची कोणी अवहेलना केली का, किंवा एखाद्या नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले तर मग ते कोणी हिरावून घेतले का, काढून घेतले का, याच्यासाठी हे सगळे मूलभूत हक्क, पहिला मुद्दा म्हणजे न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स आर जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे काय? जर हे कोणी तुमचे हक्क हिरावले किंवा त्यांना धक्का जरी लावला तरी तुम्हाला कुठं जाता येतं? न्यायालयात. न्यायालयात जाता येते. म्हणजे तुम्ही तुमच्या हक्काला कुणीतरी रक्षण करता आहे. तो कोण आहे? तर तो न्यायालय आहे. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं, तुम्हाला 14 पासून 30 पर्यंत जे हक्क दिले त्याचं उल्लंघन जरी झालं, उदाहरणार्थ तुम्हाला धर्माचा प्रसार करायचा हक्क आहे, तुमचं कोणी सांगितलं की धर्माचा प्रसार करू नका, तुला आता उद्या बघून घेतो, हाणतो मारतो झोडतो, तुमचं उल्लंघन आहे, तुम्ही गेले न्यायालयात. आणि मग न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय तुम्हाला तो हक्क पुन्हा प्राप्त करून देतं, म्हणजेच घटनेचा उपाययोजनांचा हक्क. कलम 32 न्यायालय तुमचा हिरावलेला हक्क तुम्हाला पुन्हा मिळवून देतं. उल्लंघन झाले म्हणून तुमचे हक्क तुम्हाला पुन्हा मिळवून देतं, याला म्हणतात घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. आणि म्हणून कलम 32 ला काय म्हणतात? राईट्स ऑफ राईट्स. GH राईट्स ऑफ राईट्स. हक्कांचा हक्क म्हणजे काय? कलम 32. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर या कलम 32 ला म्हणतात की हा घटनेचा खरा आत्मा आहे.
घटनेचा काय आहे खरा आत्मा आहे, घटनेचे खरे हृदय आहे. घटनेचे काय आहे खरे हृदय आहे. हर्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचं कलम 32. कारण का ते तुमच्या माझ्या हक्काला पुन्हा मिळवून देत आहे. आणि कलम 32 हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणजेच घटना दुरुस्ती करून देखील कलम 32 आता रद्द करता येत नाही आणि ते काढूनही टाकता येत नाही. क्लिअर का? आणि म्हणून कलम 32 नुसार आपल्याला जवळपास 4 गोष्टी मिळाल्या. कोणत्या 4? त्या पुढील प्रमाणे. कलम 32 ने आपल्याला 4 गोष्टी दिल्या. 2, 3 आणि 4. पहिली गोष्ट कलम 32 ने दिली, भाग 3 मधला कोणताही फंडामेंटल राईट्स असो, तो तुम्हाला पुन्हा मिळण्यासाठी, त्याची बजावणी मिळण्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करता येतो, दाद मागता येते. पुढचा मुद्दा काय? सुप्रीम कोर्ट रिट्स काढून तुमचे हक्क तुम्हाला पुन्हा देते, रिट्स जारी करणे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट आपल्याला अजून काय आपल्याला करू शकतं? हा अधिकार सुप्रीम कोर्टाला पण आहे आणि हा अधिकार काय म्हणता येईल की हा अधिकार हायकोर्टाला पण आहे. हायकोर्ट पण तुम्हाला अशा प्रकारचे हक्क काय करू शकतं? पुन्हा मिळवून देऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला चौथा जर सांगता आला तर हा जो तुमचा कलम 32 आहे, हा कलम 32 हा स्थगित पण होतो. स्थगित होतो. 4 हक्क आणीबाणीच्या काळात 4 गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत. म्हणजे घटनेने सर्वोच्च न्यायालयाला नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं डिफेंडर आणि गॅरंटर, संरक्षक आणि हमीदार दोन्हीही बनवलेला. आणि हाच आहे सुप्रीम कोर्टाचा रिट्स जारी करण्याचा महत्वपूर्ण अधिकार, कलम 32. आता रिट्स हा शब्द मी वापरला, याच्यावरून तुम्हाला सगळं काही कळालं असेल. तो म्हणजे जय भीम एक मूवी आपण OTT वरती पाहिला. OTT नसला पाहिला तर पहा. आणि हे सगळं तिथला विषय आहे. तुमच्या आवाज येत नाही? व्यवस्थित आहे मॅडम, नो प्रॉब्लेम. माझ्या बाजूने काय अडचण नाही. क्लिअर? येस. चला. आणि हेच आहे कलम 32. रिट्स जारी करणे. आता हे रिट्स कधी जारी करतात किंवा हे करतं तरी कोण? हे करतात न्यायालय. रिट्स म्हणजे काय असतं? प्राधिलेख, त्याला मराठीत शब्द वापरतात प्राधिलेख. सोप्या भाषेत त्याला म्हटलं जातं आदेश, ऑर्डर, कमांड, ऑर्डर दिली जाते कोर्टाकडून. हा अधिकार कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टाला आहे. हाच तुमचा एक मूलभूत हक्क आहे ना. म्हणजे हाच एक मूलभूत हक्क आहे. आणि कलम 226 नुसार हा अधिकार हायकोर्टाला पण आहे. पण हा मूलभूत हक्क नाही, कारण तो भाग 3च्या बाहेर आहे. क्लिअर? रिट्स जारी करणं हा सुप्रीम कोर्टाचा प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. प्रारंभिक अधिकार आहे. प्रारंभिक. मात्र हा सुप्रीम कोर्टाचा असमावेशक नाही. असमावेशक, नॉट एक्सक्लुझिव्ह. ओनली काय म्हणताय? ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय? समजा माझा हक्क हिरावला. मला हक्क आहे भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला सांगितलं बोलायचं नाही, हिरावलं, मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतो. प्रारंभ थेट मी कुठे अपील केली? सुप्रीम कोर्टात. हा माझा मूलभूत हक्क आहे 32 अन्वये. माझा 19चा हक्क हिरावला, 32 माझा हक्क आहे, मी चाललो सुप्रीम कोर्टात. प्रारंभिक. थेट प्रारंभ कुठं झाला? सुप्रीम कोर्टात. थेट सुप्रीम कोर्टात गेलो मी. मला मध्ये आधी गरज नाही, कोणाच्या अपिलाची गरज नाही. परंतु हा असमावेशक नाही. कारण का? तो सर्वोच्च न्यायालयासोबत उच्च न्यायालयाला पण आहे. उच्च न्यायालयाशी तो कसा आहे? समवर्ती आहे. समवर्ती आहे. असमावेशक कसं कधी म्हणता येईल? जर तो एकट्यालाच असता तर. परंतु सुप्रीम कोर्टाला आहे, तो आपला मूलभूत हक्क आहे. हायकोर्टाला आहे, तो नाही. दुसरा मुद्दा, रिट्स जारी करणं, ज्यावेळी हक्कांचं उल्लंघन होतं,
त्यावेळी आपण अर्ज ज्यावेळी सादर करू शकतो त्यावेळी रिट्स जारी करायचा असतो, त्याला सुप्रीम कोर्ट नकार देऊ शकत नाही. हायकोर्ट नकार देऊ शकतं. का? सुप्रीम कोर्टाने नकार दिला तर तो आपल्या हक्काचंच उल्लंघन आहे. म्हणजे 32 हे सुप्रीम कोर्टानेच दिलेला आपल्याला एक हक्क आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानेच नकार दिल्यावर मग उल्लंघन कुणी केलं? सुप्रीम कोर्टानेच केलं ना. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला नकार नाही देता येत. हायकोर्ट नकार देऊ शकतं रिट्स जारी करायला. आणि सुप्रीम कोर्ट 32 अन्वये फक्त मूलभूत हक्कांसाठीच रिट्स काढू शकतं. मूलभूत हक्कांसाठीच. हायकोर्ट मूलभूत हक्कांसोबतच इतर बाबींसाठी पण रिट्स काढू शकतं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची रिट्सची कक्षा एवढी आहे, हायकोर्टाची रिट्सची कक्षा एवढी. क्लिअर का? समजला का? थम्स अप द्या. सुप्रीम कोर्ट नकार नाही देऊ शकत, कारण तो हक्कच आहे. हक्कांचं उल्लंघन सुप्रीम कोर्ट नाही करू शकत. येस. चलो नेक्स्ट पुढे जाऊया आता. असे जवळपास तुमच्या माझ्या संविधानाने आपल्याला 5 रिट्स दिलेले आहेत, ज्याचा आदेश सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघंही जारी करू शकतात. सुप्रीम कोर्ट हा 32 अन्वये तर हायकोर्ट 226 अन्वये जारी करू शकतं. त्यातला पहिला रिट्स, 5 प्रकार आहेत रिट्सचे. 5 प्रकार. रिट्सचे 5 प्रकार. जय भीम पिक्चर पाहिला असेल तर लक्षात येईल. पहिला रिट्सचा प्रकार आहे देहोपस्थिती. देहोपस्थिती. त्याला म्हटलं जातं बंदी प्रत्यक्षीकरण. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं हेबियस कॉर्पस. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं? हेबियस कॉर्पस. लॅटिन संज्ञा आहे हेबियस कॉर्पस. सदेह उपस्थित राहणे. सदेह म्हणजे शरीरासहित. सदेह उपस्थित राहणे. टू हॅव द बॉडी ऑफ. समजा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक केली, इलिगली त्याला काय केली? अटक. त्याच्यापासून त्याचं संरक्षण करायचं असेल तर त्याला हेबियस कॉर्पस जारी केला जातो. जेबी मूव्हीमध्ये त्या व्यक्तीला अटक करून मेलेला असतो तो, आणि म्हणून बेकायदेशीर एखाद्या व्यक्तीला अटक केली की न्यायालय ज्या व्यक्तीने अटक केली, मग अटक कोण करतं? पोलीस करतात. अटक करणाऱ्या व्यक्तीला न्यायालय आदेश देतं की अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करा. आणि कसं उपस्थित करा? सदेह शरीरासहित उपस्थित करा. कारण एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या न्यायालयाच्या समोर हजर करावं लागतं. आणि 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला जर न्यायालयासमोर हजर केलं नाही तर अशा व्यक्तीच्या वतीनं त्याचे नातेवाईक किंवा त्याचा वकील, त्याचा मित्र न्यायालयात दाद मागू शकतात. रिट्स जारी करा, आमच्या माणसाला 24 तासात हजर केलेलं नाही. आणि मग न्यायालय अशा अटक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध रिट्स जारी करू शकतं. हा हेबियस कॉर्पस हा एकमेव रिट्स आहे जो खाजगी व्यक्तीविरुद्ध देखील काढता येऊ शकतो. पण कधी काढता येईल रिट्स? बेकायदेशीर अटक असेल तर. अटक जर कायदेशीर असेल तर रिट्स निघणार नाही. अटक कायदे मंडळाचा अवमान केलाय, न्यायालयाचा अपमान केलाय म्हणून अटक केली असेल तर रिट्स काढता येणार नाही. सक्षम न्यायालयाच्या आदेशाने वॉरंटने अटक केली असेल तर रिट्स काढता येणार नाही. आणि अटक जर न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असेल, म्हणजे मुंबई हायकोर्टाचा बाहेर चेन्नईत अटक केली तर मग मुंबई हायकोर्ट रिट्स काढू शकणार नाही. अशा राईट्स आहेत. सदेह उपस्थित करणे. अर्ज न्यायालयात तो व्यक्ती किंवा त्याच्या वतीने वकील वगैरे कोणीही करू शकतं. याला म्हटलं जातं हेबियस कॉर्पस. पुढचा रिट्स आहे परमादेश किंवा महादेश, मॅन्डामेस असं त्याला म्हटलं जातं. परमादेश किंवा महादेश. परमादेश, महादेश. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं मॅन्डामस. मॅन्डामस. लॅटिन संज्ञा आहे, याला मराठीत म्हटलं जातं आम्ही आज्ञा देतो की. वी कमांड. आम्ही आज्ञा देतो की. वी कमांड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय आणि उल्लंघन होऊन पण एखादा अधिकारी कोणतीही कृती करत नाही. अनेक वेळा मूव्हीमध्ये आपण पाहतो त्या व्यक्तीला कोणतरी किडनॅप केलेलं असतं पण पोलीस अधिकारी काहीच ऍक्शन घेत नाहीत. म्हणजे सार्वजनिक अधिकारी आपले सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरलेत किंवा सरकारी कर्तव्य पार पाडण्यास त्यांनी नकार दिला आणि त्या नकारामुळे एखाद्या व्यक्तीचं हक्क हिरावले गेलेत. अशा वेळी न्यायालय आदेश देतं, वी कमांड, आम्ही आदेश देतोय.
आणि यालाच म्हटलं जातं वेकनिंग कॉल. वेकनिंग कॉल. उठा, जागे व्हा, काहीतरी ऍक्शन घ्या, त्या व्यक्तीचा हक्क हिरावलाय. आणि असा आदेश न्यायालय, सार्वजनिक संस्था, महामंडळे, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण किंवा सरकार यांच्या विरुद्ध देखील काढू शकतं की तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या, तुमचं कर्तव्य पार पाडा, परमादेश. पण मात्र खाजगी व्यक्तीविरुद्ध असा आदेश काढता येत नाही. संबंधित अधिकाऱ्याचं कर्तव्य स्वेच्छाधीन असेल तर काढता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपालांविरुद्ध काढता येत नाही किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या विरुद्ध काढता येत नाही. खाजगी व्यक्तीविरुद्ध एकच रिट्स निघतो, तो म्हणजे सुरुवातीचा हेबियस कॉर्पस. बाकी कोणतेही रिट्स खाजगी व्यक्तीविरुद्ध उपलब्ध नाही. पुढचा रिट्स आहे प्रोहिबिशन, प्रतिषेध. प्रतिषेध 5 रिट्सचे प्रकार आहेत. प्रतिषेध, प्रोहिबिशन. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रतिबंध करणे, कोणाला तरी रोखणे, प्रतिबंध करणे. परमादेश काय म्हणलाय? काहीतरी करा. हे काय म्हणते? ग बसा, काही करू नका. हा आदेश वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध करते. वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने आपले कार्य पार पाडत असताना आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहूनच कार्य पार पाडावं, यासाठी हा आदेश काढला जातो. शक्यतो हा आदेश न्यायिक व्यवस्थेविरुद्ध किंवा समन्यायिक अधिकाऱ्याविरुद्ध काढला जातो की तुम्ही तुमच्या कक्षेच्या बाहेर जाऊन कृती करू नका, तुम्हाला जेवढं सांगितलंय तुम्ही तेवढंच करा. आलं लक्षात? काही ऍक्टिव्हिटी करायची गरज नाही, इथं तुम्हाला रोखलं जातं. हा एक रिट्स न्यायालयाविरुद्ध काढता येतो. न्यायालय न्यायालयाविरुद्ध काढतं. पुढचा उत्प्रेक्षण किंवा त्यालाच म्हटलं जातं प्राकर्षण, हा देखील न्यायालय न्यायालयाविरुद्ध काढतं. सर्शिओराय. सर्शिओराय हा देखील न्यायालय न्यायालयाविरुद्ध काढतं. इथं का काढला जातो? एखाद्या न्यायालयाकडून न्यायालयात किंवा एखाद्या प्राधिकरणाकडे पेंडिंग असलेला खटला काढून घेतला जातो, प्रलंबित असलेला खटला, आणि त्याने दिलेला निकाल हा बाद ठरवला जातो. का? याचा असा अर्थ असतो की त्या कनिष्ठ न्यायालयाने अधिकाराचं उल्लंघन केले, नैसर्गिक न्यायतत्वाचा अपमान केला आणि कायद्याची चूक केली आहे असं वरिष्ठ न्यायालयाला वाटतं. त्यामुळे वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाकडून सगळे अधिकार काढून घेतलं आणि स्वतः त्याच्यावरती निर्णय देतं. असा रिट्स प्राधिकारी, न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्याविरुद्ध देखील काढता येतो आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध देखील हा रिट्स काढता येऊ शकतो. आणि शेवटचा रिट्सचा प्रकार आहे तो म्हणजे वाधिकार किंवा अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा याला म्हटलं जातं को वॉरंटो. याचा अर्थ असा आहे की न्यायालय एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आदेश काढून विचारतं की तुम्ही हे कोणत्या अधिकार क्षेत्रात करत आहात. एखाद्या अधिकार पदावरती असलेल्या व्यक्तीने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, बेकायदेशीररित्या वापर केला, तर तुम्ही केलेली कृती तुम्ही कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत केली, व्हाय, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जातं. याला म्हणतो आपण कारणे दाखवा नोटीस. आणि याला म्हटलं जातं अधिकार पृच्छा. असे 5 प्रकारचे रिट्स आपल्या देशामध्ये तुमच्या आमच्या अधिकाराचं उल्लंघन झाल्यानंतर न्याय व्यवस्थेला जारी करता येतात. क्लिअर का? येस. कलम 32. इथं सगळे मूलभूत हक्क आपले संपले. आता मूलभूत हक्काच्या रिलेटेड 3 कलम आपल्याला आहेत. ते 3 कलम आपल्याला पाहिजेत. त्यातलं पहिलं कलम, कलम 33, हे मूलभूत हक्क नाहीत, संबंधित कलमे आहेत. कलम 34 आणि कलम 35. आणि मग कलम 12 ते कलम 35 टोटली आपले मूलभूत हक्कांचे सगळे आर्टिकल्स आजच्या सेशनमध्ये संपले. पहिला मुद्दा, कलम 33. सैन्यामध्ये, सेनेच्या याला आपण फोर्सेस म्हणू, मिलिटरी, पॅरामिलिटरी, पोलीस, सगळे सेना. सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार. फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार. भाग 3 मध्ये नागरिकांना जे मूलभूत हक्क आहेत, 1 मिनिट घेतो फक्त.
भाग 3 मध्ये नागरिकांना जे मूलभूत हक्क दिले तुम्हा आम्हाला, हे जर सेनेला लागू करायचे असतील, म्हणजे सैन्याला द्यायचे असतील, तर त्यात बदल करता येतो. का रे? असं का? तुम्ही कधी ऐकलं या देशामध्ये, या देशातल्या पोलिसांनी, या देशातल्या मिलिटरीने आंदोलन केले? पण त्या मिलिटरीतल्या एखादा पोलीस अधिकारी येऊन मोठं भाषण ठोकले स्टेजवरती? पोलीस कधी संपावरती गेलेत? या देशातली मिलिटरी संपावर गेली नाही. या देशातल्या सशस्त्र सेनेला, जी या देशाची सार्वजनिक सुव्यवस्था राखतात, जी गुप्तहेर संघटना आहेत या देशातल्या, इंटेलिजन्स आणि काउंटर इंटेलिजन्स आहेत, ब्युरो आहेत, या सर्वांना हे सगळे मूलभूत हक्क पूर्णतः वापरता येत नाहीत. या सगळ्यांच्या कर्तव्यामध्ये शिस्त राहावी म्हणून काही प्रमाणात मूलभूत हक्क त्यांचे काढून घेतलेले आहेत आणि काहीच मूलभूत हक्क त्यांना दिलेले आहेत. आता काढून घेतलेले कोणते? त्यांना भाषण स्वातंत्र्याचा हक्क नाही, त्यांना संघटना स्थापन करता येत नाही. तुम्ही ऐकलं कधी पोलिसांची कामगार युनियन, पोलिसांनी आंदोलन केले? कधीच नाही. त्यांना कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा मेंबर होता येत नाही, कोणत्याही पॉलिटिकल सभेला हजर राहता येत नाही. त्यांचे हक्क काढून घेतलेले आहेत. कारण का? ते कर्तव्यात प्रामाणिकपणे राहावेत, शिस्त राखली जावी म्हणून. क्लिअर का? असं होत नाही. आणि थोडक्यात कलम 33 मध्ये, की 33 नुसार मूलभूत हक्काच्या बजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय रिट्स मधून देखील कोर्ट मार्शल म्हणजे लष्करी न्यायालयाला वगळू शकतं. जी काही लष्करी न्यायालय आहेत, लष्करी न्यायालयाविरुद्ध एखादा रिट्स जारी करता येणार नाही सुप्रीम कोर्टाला, कारण ते मिलिटरीचं कोर्ट आहे शेवटी. पुढचं आहे कलम 34. कलम 34, लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध. लष्करी कायदा, त्याला आपण म्हणतो मार्शल लॉ. लष्करी कायदा अंमलात असताना फंडामेंटल राईट्सवर निर्बंध. काय सांगतं बघूया. समजा एखाद्या भागामध्ये मार्शल लॉ लावलाय, आपल्या ईशान्य पूर्व राज्यांमध्ये मणिपूर, नागालँड, तिकडे मार्शल लॉ लावला जातो. का लावला जातो रे? ती कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे म्हणून मार्शल लॉ लावला. तिथं जर मार्शल लॉ लावला, तर तिथल्या व्यवस्थेत काम करणाऱ्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने, व्यक्तीने काहीही कृती केली तरी त्या कृतीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. अनेक वेळा आपण वाचतो, जिथं मार्शल लॉ लावला जातो तिथल्या व्यक्तींवर, नागरिकांवर अन्याय अत्याचार होतात, पण त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यामुळे मार्शल लॉ कधी कधी फार किचकट आहे, त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. किंवा संसद अशा लष्करी कायद्याखाली शिक्षा झालेले सगळे अन्याय, जप्ती याला विधिग्राह्य, व्हॅलिड मानलं जातं. म्हणजे तिथं मूलभूत हक्क चालत नाहीत, कारण तिथं मार्शल लॉ लावलेला आहे. आणि शेवटचा आपला ऍक्ट आहे, शेवटचा आर्टिकल आहे कलम 35. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करता, फंडामेंटल राईट्सच्या इफेक्टिंग करता किंवा इम्प्लिमेंटेशन करता, फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीकरिता, फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार. माहिती आपल्याला, आणि हा अधिकार कोणाला आहे? केवळ संसदेला. राज्यांना मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा अधिकार नाही, राज्य विधिमंडळांना नाही. कारण का? देश पातळीवरती मूलभूत हक्कांना एकाच वेळी सगळीकडे एकतेने समान पातळीवरती ती अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणून पार्लमेंटलाच केवळ अधिकार आहे कायदे करण्याचा. आपण पाहिलं तर पार्लमेंट वेगवेगळे कायदे त्याच्यासाठी करत असते. क्लिअर? इथे तुमचे सगळे मूलभूत हक्क संपलेले आहेत. काय डाऊट असेल तर विचारा. तुमचे साऊंड ऑन करून पण तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. कमेंट बॉक्स मध्ये पण विचारू शकता. कोणाला काय डाऊट? युनिफॉर्म सिव्हिल कोड तो फंडामेंटल ड्युटीज मध्ये आहे. कोणी विचारला? शुभम. फंडामेंटल ड्युटीज मध्ये आहे, तर मग तिथे मी तुम्हाला सांगेल ना तो, मग त्यावेळी शिकवेल, चालेल ना? नो प्रॉब्लेम. मला नाही त्याची काय आज गरज वाटत, मग त्यावेळी शिकवेल मी. ठीक आहे. येस, चलो.
काय डाऊट असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेच, 90 75 58 27 28. थांबूया मग आपण इथे. तुमचे नंबर्स आणि तुमचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स इथे शेअर केलेले आहेत तुम्ही. येस, चलो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके सर. येस, थँक्यू सर, थँक्यू. ओके सर. जर कोणाचं जर नाव, मोबाईल नंबर, तालुका नाव हे जर द्यायचं राहिलं असेल तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे.